प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देतात असे बक्षीस त्यांनी ठेवलेले होते. स्मार्ट वॉचेस दिलेले आहेत मॅन ऑफ द मॅच साठी, ट्रॉफीज दिलेले आहेत, कॅश प्राइज सुद्धा दिलेले आहेत काही काही लोकांनी स्वतःनी सहकुर्शीने. तर हा 10वा वर्ष होता आणि खरंच 10वा वर्ष खूप जायंट होता. ही तुमच्या माध्यमातून सीजी निर्वाणाची जी ही लीग आहे ही पूर्ण बदलापूरने बघावी आणि अशाच लीगचं आयोजन सगळ्यांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि असं आयोजन केलं पाहिजे. नक्कीच मी श्रीजी निर्वाणाच्या सगळ्या सदस्यांना पुन्हा एकदा त्यांचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला एवढी छान लीग बघायला बोलवलं आणि फिनालेला बोलवलं. त्यांचा सगळ्या जिंकलेल्या टीमचं मी त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि हारलेल्यांना बेस्ट ऑफ लक देतो. पुढचं वर्ष अजूनही जायंट असेल, अजूनही मोठा असेल असं मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो. खूप 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 खुशी होती है, मतलब बहुत खुशी हो रही है. वी आर फीलिंग वेरी हैप्पी. और एक्चुअली हमारा बिल्डिंग नंबर 6 हमेशा जब से हम इस सोसाइटी में तब से हमारा 6 नंबर ही जीतता है. मतलब अगर इस सोसाइटी में कभी भी मैच हो तो हमारा 6 नंबर ही जीतता है. और हमारे मतलब जो सर मतलब हमारे अविनाश भी आए वो हमें बहुत अच्छे से गाइड करते हैं. हम भी आज जीते तो उनके कारण ही जीते क्योंकि वो बहुत अच्छे से हमको गाइड कर रहे थे. मस्त एकदम. मला खूप छान वाटते. खरं तर दरवर्षी ह्या मॅचेस होतात आणि प्रत्येक वर्षी हे रेकॉर्ड आहे की 6 नंबर महिला आणि पुरुष हे दोन्ही संघ विजेते होतात म्हणजे होतातच आणि आम्ही खूप प्राऊड आहे त्याच्यासाठी. खूप म्हणजे खूप प्राऊड आहे. खूप छान वाटतंय. हा तर आमचा 4th इयर लागोपाठ आम्ही जिंकलेलो आहे त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप छान वाटतं आम्हाला. आणि आमची टीम म्हणजे पूर्ण होणारच नव्हती, ती एंड मोमेंटला झाली आणि ती काकांनी करून दिली आम्हाला. खूप भारी वाटतंय. आमचे लगातार 4थं वर्ष आहे जिंकण्याचं. खूप आनंद होतो. ॲक्च्युली गेले 2015 पासून आम्ही हा इव्हेंट चालू केलेला आहे. हा 10वं वर्ष आहे. ॲक्च्युली माझ्या मनात होतं जे 10वं वर्ष आहे जे काहीतरी मोठा इव्हेंट असा करायचा. तो तुम्ही बघत असाल, तुम्ही गेले ट्रॉफी इनॉग्रेशन होतं त्याला तेव्हा पण तुम्ही आलेले. काहीतरी भव्य दिव्य आयोजन करण्याचा माझा प्लॅन होता आणि तो सर्वांच्या आशीर्वादाने आमची मनोहर सीजी निर्वाणा उत्सव समिती आहे ह्याच्या माझ्या पूर्ण टीमचं वर्क आहे. हे माझे एकट्याचं वर्क नाही आहे. मी सगळं क्रेडिट आमची जी उत्सव समिती आहे मी त्यांना सगळ्यांचं क्रेडिट देतो. इव्हन आमचे जे लेडीज आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी आम्हाला हातभार लावला या गोष्टींसाठी. कारण का टी शर्ट छापण्यापासून ट्रॉफी आणण्यापासून हे जे टीम स्पिरिट आहे सगळं क्रेडिट आम्ही त्या लोकांना देतो. हा उत्सव बघायला गेला तर हा क्रीडा महोत्सव आहे. हा क्रीडा महोत्सव आपण गेली 10 वर्षापासून इथे सतत राबवत आहोत आणि जे रहिवासी आणि खेळाडूंचा जो प्रतिसाद मिळतोय तो उत्तमरित्या प्रतिसाद मिळतोय. त्यामध्ये लहान मुलं असू दे, महिला असू दे किंवा पुरुष असू दे, सर्वांचा इंडोर गेम्स किंवा क्रिकेट स्पर्धेमध्ये अतिशय उत्तमरित्या प्रतिसाद मिळतो आणि त्या प्रतिसादामुळे आणि आमची जी समिती आहे कमिटी त्याप्रमाणे समिती यांच्या उत्तम मार्गदर्शनाने आणि एकत्रितरित्या कामाने हे कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पडतो. खूपच आनंद होत आहे. आम्ही वर्षभर ह्या स्पर्धेची वाट बघत असतो, आतुरतेने वाट बघत असतो. दरवर्षी एकदम सुंदर ते लोक आयोजक करतात आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा एकदम मस्त आयोजन केलं होतं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण सिंगल असं नाही आहे. गेले 10 वर्ष ही सीझन चालू आहे त्याच्यामधून 9 सीझन आम्ही जिंकलोच आहोत. खूप छान वाटतंय. गेले 10 वर्ष आपल्या सोसायटीमध्ये हा उत्सव होत आहे. सगळ्यांचं ॲक्च्युली हे बघायला गेलं तर हे टीम स्पिरिट आहे. सगळे एकत्र येऊन इथे बघायला गेलं तर ह्या स्पर्धा अरेंज करतात. प्रत्येकाची मेहनत असते. खूप एकमेकाला साथ देतात. त्याच्यामुळे हे चांगल्या प्रकारे उत्सव होत आहेत आणि खूप आनंद वाटतो. हे गेले 8 दिवस आमच्या आयुष्यात बघायला गेलं तर पूर्ण वर्षभरात हे 8 दिवस जे आहे ते आम्ही खूप एन्जॉय करतो. म्हणजे घर काम सगळं सोडून आहे ना रात्री आम्ही इकडे येतो, तयारी करतो, चांगल्या प्रकारे तयारी करत असतो आणि त्याप्रमाणे आम्ही हे खेळ चांगल्या प्रकारे साजरे करतो. खूप मजा येते, खूप आनंद वाटतो. थँक्यू. खरंच खूप भव्य दिव्य हा 10वा वर्धापन आमचा जो कार्यक्रम होता तो झालेला आहे. आजकाल तुम्ही बघत असाल की मुलं हे मोबाईलमध्ये एवढी गुंतलेली असतात की ते खाली यायला मागत नाहीत. पण अशा प्रकारचे जे आम्ही क्रीडा महोत्सव आमच्या उत्सव समितीकडून आम्ही जे आयोजित करतो त्याच्यातून या मुलांना खेळाबद्दल प्रेम निर्माण होतं. ते खाली येऊन खेळतात, आपल्या खेळाला वेळ देतात, ज्याच्याकरून ते मोबाईलमधून बाहेर पडतात. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात हे सगळे लोक जे रोज आपले चाकरमाने आहेत, रोज ट्रेनने प्रवास करतात आणि एवढा सगळा जो त्रास सहन करतात, त्याच्यातून हे जे काही क्रीडा महोत्सव किंवा क्रिकेट आणि ज्या स्पर्धा आहेत त्याच्यातून सगळ्यांना एक विरंगुळा मिळतो. आम्हाला खूप आनंद आलेला आहे काका. आम्ही एवढ्या दिवसापासून प्रॅक्टिस करत आहोत पण ही दुसऱ्यांदा झाले. आम्ही सेकंड चाललो आहोत. आम्ही प्रयत्न करतो पुढल्या वर्षी फर्स्ट जिंकायला. अच्छा लगा.
बहुत अच्छे से टूर्नामेंट हुए थे, सारे कुछ ऐसा दिक्कत नहीं आए थे मैचेस में और बहुत अच्छे तरीके से हुआ था मैच। प्रत्येक खेळाडू, प्रत्येक हा लहान मुलगा इथून आपल्या कॉम्प्लेक्समधून घडावा ही आमची प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जसे आमचे ते आयोजक आहेत आणि ते साहेब झाले, सचिन मोरे झाले आणि आमची जी कमिटी मेंबर आहेत त्यांच्याकडून जर त्यामुळं आम्हाला ही स्पर्धा अशी करायची आहे की इथून एखादा खेळाडू खेळू दे, या खेळाडूला चांगल्या स्पर्धेमध्ये यश भरवत मिळू दे, याच्यावरती आम्ही हे करत आहोत.